हाय फ्रेंड्स, पाहू शकता आज आपण अबाई कबाईच्या शेंगा आणलेल्या आहे। हे शेंगाला तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून कळवा। हे शेंगाची आपल्याला भाजी तयार करायची आहे। पाहू शकता आज आपण अबाई कबाई आणलेले आहे। ही भाजी पौष्टिक असते आणि रानभाजी आहे आणि आयुर्वेदिक सुद्धा आहे। ही भाजी वजन कमी करण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे। पाहू शकता तुम्ही ह्या भाजीला काय म्हणता नक्की कमेंट करून कळवा। अशा प्रकारे दिसते ही भाजी, चवीला पण खूप चांगली आहे आणि मस्त अशी आज झणझणीत भाजी आपण मसाल्यातली बनवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। भाजीला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्याला स्वच्छ बारीक अशी कट करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला समोरचा देठ कट करून घ्यायचा आहे। आणि ही शेंग खूप कवळी आहे, याच्यापेक्षा मोठी सुद्धा असते। जर मोठी असली तर तुम्ही अशा प्रकारे शिरा साइडने काढू शकता। असे धागेवाने शिरा निघतात त्याचे, पण ही कवळी आहे त्यामुळे याचे निघत नाही। तर अशा प्रकारे आपण कट करून घेऊया। जास्त निभार पण नाही आणि जास्त कवळी पण नाही, मीडियम साईजचीच आपल्याला इथं ही शेंगा वापरायचा आहे। ही खूप चविष्ट आहे आणि शरीरासाठी पण खूप महत्त्वाची आहे। तर जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही या भाजीचा नक्की लाभ घ्या। पाहू शकता मस्त अशी शेंगा आपण कट करून घेतलेले आहे। दिसायला सुद्धा एक नंबर दिसतं ते शेंगा, खायला पण तितकंच टेस्टी आहे। तर मस्त असं आता आपण ही शेंगा थोडंसं मीठ टाकून उकडून घेऊया। इथं आपण गॅसवर टोप ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये 1 गिलास पाणी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकूया। मीठ थोडं जास्त टाकायचं आहे जेणेकरून आपल्या शेंगाला चव येते छान। थोडीशी हळद टाकून घेऊया। हळदीने शेंगा छान हिरवीगार राहते आणि चव सुद्धा हळदीने छान लागते। आता आपण पाणी उकळलंय त्याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊया। शेंगाला 1-5 मिनिटं छान असं शिजून घेऊया। शेंगा कवळे आहेत, लवकर शिजून होते। शेंगा शिजतात ते आपले, तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊया। मसाल्यासाठी इथं आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे मी भाजून घेतले आहे, अगदी थोडेसेच घेतले। थोडीशी डाळ सुद्धा भाजून घेतले आणि थोडीशी तीळ सुद्धा भाजून घेतले। होऊ शकता मस्त असं खरपूस कांदा मी 3 घेतलेले मीडियम साईजचे छोटे छोटे अशा प्रकारे फोडून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। बघू शकता असे भाजून घेऊया कांदे। टोमॅटो सुद्धा 2 वापरले इथं मी। पाहू शकता 2 टोमॅटो, 7-8 लसणाची पाकळ्या आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा। हे सुद्धा खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊया आणि सर्व मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। इथं आपण गॅसवर खोबरं भाजून घेऊया। पाहू शकता मस्त असं खोबरं अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथं आपण कांदा भाजून घेऊया गॅसवर छान अशा प्रकारे। भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य काढून घेऊया। तीळ टाकून घेऊया, पांढरी डाळ, शेंगदाणे भाजलेले, लसूण, थोडेसे कढीपत्ता, टोमॅटो सुद्धा कट करून टाकूया। इथं फ्रेश कोथिंबीर धुवून टाकायचा आहे, अर्धा इंच आलाचा तुकडा। आपण हे सर्व टाकून घेतलेले आहे। आपला कांदा भाजतो ते कांदे पण ह्याच्यात गार झाल्यावर टाकूया आणि बारीक करून घेऊया। खोबरं आपलं भाजलेलं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सर मध्ये टाकायचं आहे आपल्याला भांड्यामध्ये। अशा प्रकारे आपण खोबरं कट करून घेतलेलं आहे बारीक। आता आपण भांड्यात टाकून घेऊया। बघू शकता मस्त असे कांदा आपले भाजलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। कांदे आपले मस्त थंड झालेले आहे। आता आपण भांड्यात टाकून बारीक करून घेऊया। मसाला छान बारीक करून घेऊया। सर्व मसाले मस्त भाजून घेतलेले आहे। बघू शकता शेंगा आपले मस्त शिजलेले आहेत। अशा प्रकारे आपण हाताने पाहिजे तर चेक करू शकता। बघू शकता छान तुटतंय, म्हणजे आपली शेंगा मस्त मऊसूर शिजून झाली आहे। इथं मी 2 ते 3 लवंग आणि 3 मिरी आणि 1 मोठी इलायची आणि एक तेजपत्ता घेतलेले आहे। ते आपण तेलामध्ये टाकूया सर्वात आधी।
थोडासा जिरा, इथं फ्रेश कढीपत्ता घेतलेले ते वापरूया. कढीपत्ता ते छान भाजून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये. इथं मी 1.5 पळी तेल वापरलेले आहे, पाहू शकता. आता आपण वाटलेला मसाला टाकूया. मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. मसाला छान परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटं तेलामध्ये. बघू शकता मस्त असा मसाला आपला भाजलेला आहे. तेल सुद्धा साईडने व्यवस्थित सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व बेसिक मसाले ऍड करून घेऊया. सर्वात इथं आपण मीठ टाकूया. मीठ इथं बघूनच टाकायचं आपल्याला. अर्धा चम्मच शेंगात सुद्धा टाकलेलं आहे मीठ. अर्धा चम्मच टाकून घेते. थोडीशी हळद चवीनुसार. अर्धा चम्मच लाल तिखट. चवीनुसार गरम मसाला. 1 चम्मच लाल काश्मीरी तिखट टाकायचं आहे. 1 चम्मच चिकन मसाला आहे. चिकन मसाल्याने मस्त अशी टेस्ट येते भाजीला. चिकन मसाला नक्की टाका. सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. थोडंसं ऑइल सुटेपर्यंत मस्त असं शिजून घ्यायचं आहे. मसाला परतून घ्यायचा आहे 2 मिनिटं. मसाला छान परतून झालेला आहे. ऑइल साईडनं मस्त असं सुटलंय. आपण ह्याच्यामध्ये आता शेंगा टाकून घेऊया. आपण शिजवलेले शेंगा आहेत ना ते ह्याच्यात टाकायचं आहे. पाहू शकता शेंगा कशा प्रकारे शिजलेले आहेत आपले. पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये साठवून घ्यायचं आहे. पाणी एक्स्ट्रा फेकायचं नाही आपल्याला अजिबात. बघू शकता तितकंच पाणी टाकलंय आपण जितकं शेंगाला पुरेशी होईल शिजून. भाजीला आपला मस्त असा सुगंध सुटलेला आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. दोन मिनिटं मसाल्यामध्येच आपण परतून घेऊया आता भाजीला. वरती प्लेट ठेवूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. आपण आता शेंगामध्ये पाणी इथं मी ताटामध्येच गरम केलेले आहे. तेच पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला इथं गरम पाणी यूज करायचं आहे भाजीमध्ये. पाहू शकता किती मस्त अशी ग्रेव्हीची भाजी आपली. छान 1 नंबर सुगंध सुटला आहे भाजीला. आता आपण 1-2 मिनिटं शिजवून देऊया भाजी. पाहू शकता किती मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. एकच नंबर. ऑइल पण मस्त सुटलेलं आहे. अशा प्रकारची भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवा. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. पाहू शकता किती सुंदर दिसते आणि सुगंध इतकं मस्त भन्नाट सुटलेला आहे ना. एकच नंबर. मटणापेक्षा भारी झाली ही भाजी. अशा प्रकारे नक्की तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी आयुर्वेदिक भाजी आहे नक्की ट्राय करा आणि सर्वांना खाऊ घाला. मस्त अशी एकच नंबर. ही भाजी तुम्ही भाकरी सोबत चपात्या सोबत मस्त अशी लागते. भातासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. 1 नंबर रेडी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.